थंडीचे दिवस चांगले जोरात सुरू झालेले आहेत. आता ऊब येण्यासाठी छानपैकी खेकडा भजी आपण करूया. एक अर्धे जेव्हा कांदे चिरतो त्यातला आडवे चिरायचे, म्हणजे मग असे लवकर सुट्टे होतात बघा कांदे. आता त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, कोथिंबीर भरपूर चिरलेली ती कोथिंबीर घालून घेणार आहे आणि त्याला मीठ टाकणार आहे. आपल्याला जेवढं भजीला चवीला पाहिजे ना मीठ तेवढंच टाकायचं आहे, कारण त्याला पाणी सुटलं पाहिजे. आपण पीठ टाकणार आहे तेव्हा वेगळं मीठ टाकायचं नाहीये. आता हे छानपैकी असं चोळून ठेवायचं आहे सगळं. हे चोळून जरा 5 किंवा 10 मिनिटं ठेवायचं. आता ह्याला चोळून आपण मीठ चोळून ठेवलेलं आहे, त्याला पाणी थोडं सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण लागेल एवढंच डाळीचं पीठ घालायचं. भस्कन एकदम सगळं ओतायचं नाहीये. आणि त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, कुरकुरीत येतं. आता तांदूळाचं पीठ नसलं तर घरात जे तांदूळ असतील ते मिक्सरमधनं काढायचं आहे आणि त्याचं करायचं. थोडासा ओवा घ्यायचा आहे, चोळून नेहमीप्रमाणे त्याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि तांबडं तिखट भरपूर घालायचं, म्हणजे कसं झणझणीत लागते. काही काहींना भजी तिखट लागते, नाही तर मग ते सॉस बरोबर याच्यावर खातात कशाबरोबर आहे. थोडीशी हळद घालायची, रंग यावा थोडा म्हणून, आणि गोडा मसाला. आता मी हे मिश्रण करून घेते. आता ह्याच्या अंदाजाने मग पीठ किंवा पाणी घालायचं त्याच्यात. जरासं कोरडं वाटतंय की नाही पीठ, मग थोडंसं अगदी चमचावर त्याच्यावर म्हणजे शिंतोडा टाकायचा थोडासा. आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने थोडंसं ओलं. जास्त पचपचीत जर केलं ना तर ती भजी खेकड्यासारखी कडक होत नाही. त्याचे असे पाय दिसले पाहिजेत मस्तपैकी, असं खाताना एकदम छान फ्रेश वाटलं पाहिजे. बघा सगळ्या कांद्याला मस्तपैकी पीठ लागलेलं आहे. आता ते आपण तेल गरम करत ठेवलंय. आता एक एक अशी कांदा जो असतो की नाही थोडा थोडा असा सुट्टा सुट्टा टाकायचा, म्हणजे मस्त कुरकुरीत भजी होते ती. कढईत मावेल तेवढं टाकायचं. आपली आता मस्त भजी कडकडीत झालेली. गॅस घालवते मी आणि आता ही काढून घेऊया. येतो अशी मस्तपैकी कांद्याची भजी खायची. ती सॉस बरोबर खा, नाही तर चटणी बरोबर. अशी नुसती खाल्ली तरी छान लागतात आणि खाऊन मस्त राहायचं. खेकडा भजी का म्हणायचं, प्रत्येक कांदा हा असा त्याचा व्यवस्थित दिसला पाहिजे. कशी छान झालेली. आता खा आणि मस्त राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.